ऐका अक्कासाहेब, ऐका, थांबा. आता आम्हास वेळ नाही. अहो ऐकून तरी घ्या. नंतर. अहो पण का अशी जोखीम घेताय? जोखीम घेणं आमचा शौक आहे असं समजा. ऐका, आमचं नका जाऊ. आता आम्हास कोणीच रोखू शकत नाही. आम्ही रोखणार. माग व्हा. अहो पुढं काय होणार हे दिसतंय आम्हाला, तरी तुम्हाला जाऊ देऊ? तुकाबाई साहेब, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, परंतु काळ सोकावता कामा नाही. आज आम्ही इथं आहोत, उद्या नसू. परंतु आज इथं असताना या सगळ्या गोष्टींकडे आम्ही दुर्लक्ष केलं, त्या पोरीची दाद मागितली नाही, त्या ठाणेदारात जाब विचारला नाही, तर उद्या तोच ठाणेदार इथल्या आयाबायांचं जगणं मुश्किल करेल. हो पण याचा त्रास आपल्यालाही होईल. जे काही बरं वाईट होईल ते बघू. आम्ही काही मूषकाच्या घरी जन्माला आलो नाही. आम्ही वाघाच्या घरी जन्माला आलो आणि सिंहाची सहचारिणी म्हणून जगतो आहोत. आम्ही केकटत बसणाऱ्या नाही. काय पाहिजे काका? त्या ठाणेदारानं तर पार झटकूनच टाकला. मला तर लयच काळजी वाटायला लागली. आल्या राणीसाहेब. काय झालं बाजी काका? ठाणेदार नाही आलाय. काय म्हणाला? मगरूरपणानं येत नाही असा निरोप पाठवला. उचलून आणायचा होता. प्रयत्न केला, पर अंगाला हात लावला तर खान जमानच्या फौजा मागून घेतो असं म्हणाला. आमची पोर कुठे आहे? त्याच्याच ताब्यात आहे, पर आपली काही माणसाने सरदार नेटानं उभं आहेत तिथं. बाजी काका, प्रसंग बाका आहे. असू देत, आता म्याच जातो. चला रे. थांबा बाजी काका. आता काय झालं? आम्ही स्वतःच जातो ठाणेदाराकडं. हो, नको 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 नको. दादासाहेब, आमची पोर विकायला काढली आहे त्यानं. त्या अगोदर आम्ही त्यांचाच लिलाव करून येतो. चला बाजी काका. नाही मालक, जाऊ द्या मला, मी तुमच्या पाया पडते. मालक जाऊ द्या. अरे जाना तो तुम्हें है ही, लेकिन अरबस्तान। एक बात कान खोलकर सुन, तुझे मेरी गिरफ्त से कोई नहीं छुड़ा सकता, समझी? देखा ना, आए थे वो जिजाबाई के लोग रौब जमाने, भाग गए। बदजात! अरे ये मजाल, शौकत खान, जल्द से जल्द यहां से रवाना करो। क्यों चिल्ला रही हो? त्या राणी साहेब आहे ती. अरे कहा कि रानी साहिबा, इनके राजा साहब तो भाग गए, अब इनकी क्या औकात? ये क्या है? पारूला सोड. मतलब एक बांदी के लिए आप खुद आई हो? बांदी नाही, बेटी येते आमची. या मुलखातल्या सगळ्या आयाबाया मुली आहेत आमच्या. समझ गए, समझ गए. समझ गए तो छोड़ दो. शौकत खान, छोड़ दो लड़की को. राणी साहेब, तुम्ही अगदी देवासारखं धावून आला. राहू दे, जा. याद रखूंगा रानी साहिबा.
ले जाओ इसे। ये मेरे लिए सोने की चिड़िया थी, लेकिन जब कल आप यहां से रवाना हो जाओगी, कौन बचाएगा इन्हें? हाँ? सारी अशर्फिया वसूल करूंगा। अशर्फिया पाहिजेत तुला? हे घे। बस इतना ही? अरे ये तो एक बांदी की कीमत हो गई। ऐसी बहुत सी लड़कियां हैं बस्ती में, अगर उन्हें बेचूंगा तो कितनी अशर्फियां मिलेंगी मुझे। तुकाबाई तुमचे दागिने द्या। अहो पण तुकाबाई साहेब, आम्ही सांगतोय ना, द्या। या इथल्या पोरीबाळींची अब्रू वाचवण्यासाठी लाच द्या, संकोच करू नका। दारकीबाई, आज आमचे हात बांधलेत। आम्ही पराजित आहोत। आमच्याकडे ना सैन्य ना शक्ती, त्यात आमचा मुक्काम कधीही हलणार। आम्ही जर याला दुखापत केली असती तर मोघल तुम्हाला सतत छळत राहतील, म्हणून आम्ही यांना दागिने दिले। नाहीतर हे असले ठाणेदार, यांचे हातपाय तोडायला आम्हाला केवढा वेळ लागला असता। चला तुकाबाई, शिवबा, चला। माफी असावी, परंतु एका साध्या मुलीसाठी तुम्ही अंगावरचे दागिने काढून दिलेत। कसं धाडस झालं तुमचं? म्हणजे पुढचा मागचा कोणताही विचार न करता तुम्ही दागिने दिलेत, आणि ते कमी की काय म्हणून आम्हालाही दागिने द्यायला सांगितलेत। हो, आमचे ठेवणीतले दागिने होते ते। ठाऊक आहे आम्हास। आता आम्हाला रात्रभर झोप लागणार नाही, आणि आम्ही सुखानं झोपू, सारखे ते दागिने आठवत राहतील, आणि आम्हाला पारूचा हसरा चेहरा याद येईल। हात सारखा गळ्याकडे जाईल आणि मन दुःखी होईल। तुकाबाई साहेब, आम्हाला खूप आनंद होतो आहे। दागिने गेल्याचा नाही, अब्रू वाचवल्याचा। तुकाबाई साहेब, अहो आज जर आपल्या अंगावरच्या दागिन्यामुळं इथल्या बाया बापड्यांची इज्जत, अब्रू शाबूत राहणार असेल, तर त्यापेक्षा मोठा आनंद कोणता? अहो पण असं मोकळ्या गळ्यानं कसं जायचं कोणासमोर? मोकळ्या गळ्याची पर्वा करू नका। आपली माणसं बाया बापडी चांगली तर आपला गळा भरलेला। अहो तुम्हीच विचार करा, आज तुमच्या हातून केवढं मोठं पुण्य घडलंय। एका लांडग्याच्या तावडीतून पोर सुटली, एक जीव जगवलाय तुम्ही। दारकीबाई, काय झालं? पारू, राणी साहेब, तुमचं लय उपकार झालत माझ्यावर। आता ती गोष्ट होऊन गेली, विसरून जाते सगळं। असं कसं विसरायचं?
अहो तुमच्यामुळं तिचा नवा जन्म झाला आहे. पर आमच्या वस्तीतली माणसं बरी नाही आहेत. आता त्याच नाही खुशी व्हायला पाहिजे का नाही? पर नाही. काय झालं? आता पुढच्या मासात पोरीचं लगीन आहे आणि तिचं होणारा बाप्या म्हणतो हाय की लगीनच करणार नाही. का? विचारा त्यालाच. लखू ऐ या असं समोर. काय झालं? राणी साहेब ही ठाणेदाराच्या छावणीत गेली होती. ही वाटली नाही का? छावणीत गेलं म्हणून माणूस बाटतो? आणि ती काय स्वतःच्या मर्जीनं गेली होती? प्रसंग आला होता तिच्यावर आणि त्यावेळी तू कुठं होतास? मला ह्या वाटलं. हो, तिकडं भ्यायलास आणि इकडं डोळे दाखवतोस. अरे या आपल्या आया बाया धीराच्या, सचोटीच्या, चारित्र्याच्या, आणि तसं काही झालंच तर त्या स्वतःच विहिरी बारवा जवळ करणाऱ्या आहेत. आम्ही दागिने दिले ते या सोन्यासारख्या पोरीसाठी. लखू, लग्न कर आणि एके दिवशी जोड्यानं या पुण्यास आम्हाला भेटायला. म्हणजे तुम्ही पुण्याला जाणार? हो, उद्या धाकट्या राणीसाहेब रवाना होतील आणि मग आम्ही निघू. राणी साहेब लग्न पावतर थांबा की. ए पारू बोल की. बघितलं तर राणी साहेब, तुम्ही बोललात आणि घडी बी बसली. राणी साहेब खरंच तुम्ही आमच्यासाठी देवाच हात बघा. या. तुकाबाई साहेब, बघितलं, आपला गळा मोकळा झाला, परंतु लोकांच्या गळ्यात आपल्या कौतुकाचा मळा फुलला. अहो तयार होणार नाही आमची बहीण. अहो आता असं बोलून कसं चालल? बघा मग, उजूड द्या, मग तुम्हाला कळल. अहो पण त्यामुळं राणी साहेबांच्या धोरणात बाधा येत नाही का? त्यांनी जे ठरवलंय तसंच व्हायला पाहिजे. अहो तुम्ही लाख म्हणाल हो, पण तसं समोरच्याला पण वाटलं पाहिजे. आणि तुम्ही जी जबाबदारी द्यायला निघालात ना, ती तिला पेलवणार आहे वय. अहो, का नाही जमणार? अहो शूरवीरांच्याच घरात जन्म झालाय त्यांचा. अहो मान्य आहे हो, पण राणी साहेबांसारखं धावपळ जमणार नाही. तुम्हाला सांगतो, आज त्या पारूसाठी तिचं दागिनं द्यायला लावलं. झोपणार नाही ती. सवय नाही. सवयीचा मुद्दा नाही, पण का द्यायचं आपलं? पण राणी साहेबांचं नेमकं उलट आहे. हातचं काहीच राखून ठेवत नाहीत आणि त्यांच्या डोक्यात ते मराठा राज्य. असं कुठं असतंय होय? अहो जहागीर मिळाली ती सांभाळायची, पालख्या मेहन्यातून मिरवायचं. म्हणजे उद्याचा पेच काही सुटत नाही असंच. पेच असा नाही. आमची तुकाबाई उद्या विजापूरला जायला इन्कार करणार. बघा तुम्ही. तुकाबाई साहेब, चला झोपून घ्या. उद्या तांबडं फुटताना पुन्हा उठायचंय. सगळी तयारी करून मेण्यात बसायचंय. आम्हाला नाही जमणार. तुकाबाई साहेब, आम्ही जे सांगितले त्यात बाधा आणू नका. पुढे ज्या मोठ्या गोष्टी घडणार आहेत त्याचं बीज आजच्या निर्णयात ठरणार. पण अक्कासाहेब, आम्हाला खरंच नाही जमणार. खूप अवघड आहे. काही अवघड नाही. तुमचं काही चुकलं माखलं तर आम्ही आहोत ना सांगायला. महाराज आहेत. अहो पण
खरं सांगू का, हे असं दानधर्म, असं आपलं वाटायचं, हे खरंच आम्हाला नाही जमणार. तुकाबाई साहेब, आम्हाला माहित आहे आम्ही तुमच्याकडून दागिने घेतले अचानक, ते तुमच्या खूप जिव्हारी लागले. परंतु काळजी करू नका, आम्ही देऊ तुम्हास खूप, यापेक्षा जास्त. महाराजांनी जाताना दिले आपणास? हो, महाराज एक अनमोल हार देऊन गेलेत जाताना. बघा, एवढे दिवस झाले आम्ही इथे आहोत आणि तुम्ही आम्हाला दाखवला नाहीत. राहूनच गेलं. दाखवा ना, खूप किमती आहे. हो, किमती आहे, दुर्मिळ आहे. आणि तो हार घालायचा तर गळाही त्या वकुबाचा लागतो. आम्ही घालू, आम्हाला कोणताही हार शोभून दिसतो. हिऱ्यापासूनच आहे. महाराजांनी दिला म्हणजे असणारच. दाखवा ना आम्हाला लवकर. दाखवतो, या. या संदुकीत आहे. उघडा ना लवकर. उघडतो. बघितलात हार? हा कसला हार? ही तर कवड्यांची माळ. कवड्यांची माळ महाराजांनी आपल्या वतीनं दिली आहे. तुकाबाई साहेब, या कवड्यांच्या माळेस भोसल्यांचं लेणं बनवायचंय, तुम्हाला आणि आम्हालाही. नाही नाही, ही तर साधी माळ. साधी माळ, कवडी. परंतु ज्या विश्वासानं दिली आहे त्याचं मोल पृथ्वी मोलाचं. पतीनं पदरात चिमूटभर माती ठेवून गाठ मारली की उद्या गाठ सुटेल तेव्हा तिचं सोनं झालं पाहिजे. त्याला म्हणतात साथ देणं, त्याला म्हणतात एकरूप होणं, त्याला म्हणतात संसार करणं. अक्कासाहेब, थांबा. आता आणखी एक गोष्ट स्पष्ट सांगतो. या, बसा. आपल्या महाराजांनी स्वातंत्र्याचा यज्ञ पेटवलाय. त्यात आपणाला आपल्या वैयक्तिक सुखाची आहुती द्यावी लागणार आहे. पण खरं सांगू, आम्हाला हे अवघड वाटतंय. तुम्ही आम्हाला एवढ्या गोष्टी सांगताय, पण आम्ही झोपू. झोप आली आम्हाला. ठीक आहे, विश्रांती घ्या. इथंच झोपा. या. तुकाबाई साहेब, झोपण्यापूर्वी एक गोष्ट सांगतो. तळबीडच्या मोहित्यांच्या वाड्यातून बघितलं तर शहाजी राजांचं घर खुजं दिसेल. परंतु तेच वाड्या बाहेर येऊन पाहिलं तर त्या घराची उंची मेरू पर्वतासारखी भासेल.